त्रास असाही होता, पण एक उपचाराचा भाग म्हणून मी सर्व नाईलाजाने सहन करत होतो. मी आजाराला कंटाळलो होतो. मला रोगापेक्षा उपाय झाला असे वाटत होते, परंतु मी वरून कोणालाच काही दाखवत नव्हतो. 23 डिसेंबर 19 सुरू झालेली रेडिएशन थेरपी 25 डोस नंतर 29 जानेवारी 2020 संपली. त्यानंतर 3 दिवसाच्या गॅप नंतर MRI केले. डॉक्टर निर्मल राव त्यांना दाखवले. त्यांनी सर्जरीसाठी सुचवले. रेडिएशन थेरपी संपल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये त्याने सर्जरी करण्यास सांगितले. सर्जरी करण्यापूर्वी मी ऑन्को सर्जन नीरज चोरडेशी संपर्क साधला. तसेच दुसरे सेकंड ओपिनियन म्हणून मी डॉक्टर स्वप्नील कपोते व डॉक्टर हितेंद्र पाटील यांचे मत घेतले. सर्वांनी मला परमनंट कोलोस्टॉमीचाच पर्याय सांगितला. हा सर, मी परमनंट कोलोस्टॉमी म्हणजे एक्झॅक्टली काय, साधारण काय हे जे तुम्हाला दिसतंय ती ही पिशवी लावलेली आहे का पोटाच्या बाहेर? जरा डिटेल मध्ये सांगा ना माझ्या प्रेक्षकांना. परमनंट कोलोस्टॉमी म्हणजे हा एक कॅन्सरवरती उपचार आहे. याच्यामध्ये माझं आतड्याचा शेवटचा भाग त्या बेंबीच्या डाव्या बाजूला बाहेर काढलेला आहे आणि तिथे शिवलेलं आहे ते, आणि त्याला वरून ही पिशवी लावतात. या पिशवीचं 5 दिवसांनी ही पिशवी बदलावी लागते याची, आणि हे त्याचे जे माझं जे मल आहे पोटातून जे येतं ते ह्या पिशवीत जमा होतं, आणि त्या पिशवीत मध्ये ते अर्धी भरल्यानंतर ते खाली करावं. त्याला पिशवीला खाली तोंड आहे, त्या पिशवीच्या तोंडातून ते खाली करावं लागतं, आणि ह्या 5 दिवसाने हे बदलावं लागतं. आणि याच्यासाठी खाण्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं, कारण तिखट वगैरे खाल्लं तर हे लीक होऊ शकते पिशवी. ते पिशवीची तशी काळजी घ्यावी लागते, आणि तुमचं लाईफ तसं रिस्ट्रिक्टेड होतं. असं सर तुम्ही सांगा, डाएट कंट्रोल करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय? तिखट तेलकट जास्त नाही खायचं? तिखट तेलकट खायचं नाही जास्त खायचं नाही असं काही नाही, पण तिखट नाही, तिखट आणि तेलकट नाही, तिखट तेलकट खायचं नाही. व्हेज नॉनव्हेज काय नाही, व्हेज नॉनव्हेज असं काही रिस्ट्रिक्शन नाही, पण तिखट आणि तेलकट खायचं. कारण तिखट खाल्लं तर तुमचे जे मोशन आहे ते लिक्विड होईल आणि ते लिकेज होईल, स्पिल होईल ते. सर तुम्हाला एक जनरल विचारू नये असा प्रश्न आहे. ड्रिंक, अल्कोहोल, स्मोकिंग इतर काही चालू शकतं काही आजार? मला तर वाटत नाही चालतंय म्हणून. नाही, तसं डॉक्टरांनी तसं काही रिस्ट्रिक्शन सांगितलं नाही, तर तुम्हाला स्वतः कंट्रोल करावं लागेल. कारण आता तुमचं जे हे येतं म्हणजे मल येतो तो या पिशवीत जमा होतो, आणि हे डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तर डॉक्टरांनी मला 16 मार्च 2020 ला माझी सर्जरी झाली ज्युपिटर हॉस्पिटलला. 16 मार्च 2020 ला मी ऍडमिट झालो. 17 मार्चला माझी सर्जरी झाली. 23 मार्चला मला डिस्चार्ज केलं, आणि 24 मार्च पासून आपल्या भारतामध्ये करोनाचं लॉकडाऊन सुरू झालं. मी आतापर्यंत माझ्या 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो नव्हतं. त्यामुळे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये 7 दिवस माझ्यासाठी एक नाईटमेअर होतं. कारण आता हे माझ्या वरील ट्रीटमेंट चालू असताना करोनाचं लॉकडाऊन चालू होतं. सर्जरीला 1 महिना झाल्यानंतर मला डॉक्टर निर्मल राऊत यांना भेटलो. त्यांनी केमोथेरपीचा कोर्स सांगितला. तर आता केमोथेरपी करायची म्हणून मी अधिकच घाबरून गेलो, कारण असं ऐकले होते केमोथेरपी एक पेनफुल प्रोसेस आहे. त्यामुळे डोक्याचे केस जातात, अंग काळे पडते. परंतु डॉक्टर निर्मल राऊत यांनी मला धीर दिला. त्यांनी सांगितलं ही प्रोसेस अतिशय त्यांच्या सल्ल्यानुसार मी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये 20 एप्रिल 2020 ला पहिला डोस घेतला. त्याने आणि ते 21 दिवसाच्या अंतराने 6 डोसचा कोर्स 6 डिसेंबर 2020 ला पूर्ण केला. केमोथेरपीमध्ये माझे 4 महिने गेले. केमोथेरपीच्या डोसच्या दरम्यान 1-2 डोस काही त्रास झाला नाही, परंतु त्यानंतर परत जुलाब, तोंडाची चव जाणे, अन्नावरची वासना वगैरे, आणि म्हणजे केमोथेरपीमुळे त्या साईड इफेक्ट्समुळे माझं वजन एकदम 10-15 किलो कमी झालं. माझं वजन 69 ते 40 किलो झालं. 69 केमोथेरपीचे 60 डोस झाल्यानंतर आजारावरील वैद्यकीय उपचार पूर्ण होण्यास जवळजवळ 9 ते 10 महिने लागले. परंतु सर्व हितचिंतकांच्या सदिच्छा आणि शुभ आशीर्वादाने तसेच डॉक्टरच्या प्रयत्नाने माझ्या वरील प्रवासाचा शेवट सुखद झाला. कारण 5 सप्टेंबर 2020 ला
पेट स्कॅनचा रिपोर्ट ओके म्हणजे निगेटिव्ह आला. माझ्या वरील वैद्यकीय उपचारात डॉक्टर निर्मळराव यांनी बहुमोलाची मला साथ दिली, त्यामुळे मी त्यांचा शतशः ऋणी आहे. तसेच वरील काळात माझे मित्र श्री सुरेश तोरस यांनी मला साथ दिली. ती रेडिएशनच्या काळात 1 महिन्यात दररोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळात मला घरी येऊन भेटत असत व मला मानसिक आधार देत असत. आम्ही दररोज विविध विषयावरती गप्पा गोष्टी करत असो, त्यामुळे मला तितक्या वेळेत दुखण्याचे विस्मरण होत असे. ते मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते मला भेटायला येत असत. नंतरही लॉकडाऊन काळामध्ये आम्ही दररोज तासभर गप्पा मारत असो.